महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, आज खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण सांगली जिल्ह्यामधल्या बऱ्याचशा गावांमध्ये सध्या फिरत आहोत. नरंदेचं नुकतंच एक सुंदर असं प्रदर्शन पार पडलं. नरंदेच्या भागामध्ये त्या आष्टा बावची असेल त्या परिसरामध्ये आहोत. सध्या आपण कोणत्या गावामध्ये आहोत आणि शेतकऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. मला आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि हे गाव कुठं आहे ते माहिती द्या. हे आष्टा पासून एक 5 किलोमीटर अंतरावर गाव आहे. माझं नाव प्रशांत धनपाल आवटी, राहणार आष्टा कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 93 25 26 61 62. आता तुमचं हे 1.25 लाख आष्टा असं पण काही? 1.25 लाख आष्टाचे. ओके. ते कशामुळे असं नाव आहे याला? ते इंग्रज काळात 1.25 लाख रुपये कर गोळा झाला होता. त्यावेळेपासून या गावाला सगळ्यात जास्त कर गोळा झाला होता म्हणून नाव पडलेलं. आता आम्हाला ही कालवड कुठून घेतली, काय घेतली, हिची माहिती द्या सगळी. किती ही कालवड कैलास लेंगरे यांची खुपशिंगी गावची म्हणजे काली खोंडाची पैदास आहे. आणि तुम्ही असताना किती महिन्याची होती घेतली? मी घेतली त्यावेळेला 6 महिन्याची होती कालवड. आता घेऊन जवळजवळ 2 वर्ष झाली. आणि आता गाभण आहे का काय? गाभण आहे, 3 महिन्याची गाभण आहे. 2 तारखेला 3 महिने होते. कुठल्या बैलावरती? हे आपले स्वप्नील मदने म्हणून आहे, ते आपले खरातवाडीचे, त्यांच्याकडून भरवून घेतले. किती किलोमीटर अंतर आहे इथनं ते? हे इथून एक 16-17 किलोमीटर अंतर आहे. आता तुमचं गावामध्ये गाय असताना वळू पण 16-17 किलोमीटर. खरं तर तुमचं नशीब म्हणलं पाहिजे की वळू पण जवळ आहे. वळू जवळ असेल तर फायदा होतोय का या गोष्टीचा? होतोय की. गाडी खर्च वगैरे? गाडी खर्च वाचतोय, किंवा वळू जर इकडे आणायचं म्हटलं तरी पण चालतंय, सगळंच होतंय. कारण खालच्या भागात वळू इकडे येत नाही. मग स्वप्नील मधले वळू घेऊन पण येतात? वळू घेऊन येतात त्यांनी जागेवर. किती फी आहे वळूची? मग वळूची आता 2000 रुपये फी आहे, आणि येणं जाणं काय असेल ते घेतात. ठीक आहे. आता मला आम्ही काल एका तुमच्या मित्रांच्या इथे होतो, तेव्हा आम्हाला कळलं की गाई जेव्हा एक लहानपणी होती तेव्हा गाईचा पायाचा अपघात झाला. तर काय झालं, कसं आपण त्या याच्यातनं सोडवलं तिला? गाईचं म्हणजे काय झालं होतं, खिला देशी आपल्या जर्सी गाईच्या गोठ्यात हिला पण बांधत होतो, मुक्त गोठ्यामध्ये. मग ही माझ्यावर दुसरी गाई आली होती. मग ती दुसऱ्या गाईच्या अंगावर पाय टाकायच्या याच्यात ती उठून पळायला गेली, आणि वाकीमध्ये हिचा पाय अडकला. पाय अडकल्यावर मागचा पाय कट झाला होता, म्हणजे मोडला होता पाय. गुडघ्याच्या खाली? गुडघ्याच्या खाली मोडला होता. मग कसं बसवलं त्या काळात? कसं? ते आपलं इस्लामपूरला एक डॉक्टर आहेत, त्यांचं नाव काय बरं आहे, त्या डॉक्टरांच्याकडून आम्ही हे करून घेतलं होतं. म्हणजे जाऊन तिथं जाग्यावर गाई टेम्पोत घालून नेली होती, जाग्याला तिथंच हे करून बसून पाय बसून आणला होता, प्लॅस्टर केला होता त्याचा. आता तसं गाईच्या पायाला असं काय अपघात होणं बऱ्याच अडचणी. मग तो काळ कसा होता? 1 महिना 1.5 महिना? जवळजवळ 1 महिना प्लॅस्टर राहिलं होतं. नंतर ते चाटून जखम केली होती. कमीत कमी 2 ते 2.5 महिने जखम तिची होती. पण रोजच्या रोज तिला बँडेज हे ते करत होतो, आम्ही घरीच करत होतो सगळं. आता आम्ही आल्यानंतर तुमच्या इथं हळदीचं बियाणं किंवा हळद पण पाहतोय, काय तुमच्या शेतीमध्ये काय काय असतं? शेतीमध्ये ऊस, हळद, ढबू मिरची आमच्या शेतीमध्ये असते. मग आता शेती करता करता देशी गोवंश सांभाळणं सोपं आहे का अवघड आहे? नाही, काय अवघड काय नाही, सोपंच आहे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून चांगलंच आहे. ठीक आहे. धन्यवाद मालक. तर म्हणजे अशा प्रकारे या मालकांच्या माध्यमातून आज आपण त्यांच्या दावणीच्या काली बैलाची पैदास असलेली एक माहिती घेतली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेती करता करता आज शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये देशी गोवंश देखील सांभाळताना दिसतोय, की ज्या माध्यमातून देशी गोवंश जर वाढायचा असेल तर सर्वात पहिलं शेतकऱ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला पाहिजे. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून गेली 7 ते 8 वर्ष आपण याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना तुमच्या पर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे व्हिडिओज यांच्या यशोगाथा म्हणूया किंवा त्यांच्या अडचणी या आज तुम्हाला ऐकायला मिळतात ते घर बसल्या, की जेणेकरून तुम्ही देखील देशी गोवंश सांभाळताना कुठली काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने देशी गोवंश तुम्ही देखील आणला पाहिजे, ह्याचं एक प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे. मला खूप खूप धन्यवाद. आम्हाला एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा परत एकदा. नाव प्रशांत धनपाल आवटी, आष्टा कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 93 25 26 61 62. मला खूप खूप धन्यवाद. मंडळी, या मुलाखतीच्या शेवटी आपण यांचं हळदीचं पिकाबद्दल पण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, की कशा पद्धतीने शेतकरी मेहनत करून, कष्ट करून त्याच्या शेतामध्ये काय काय पिकवत असतो ते देखील आपण पाहूया. मंडळी, धन्यवाद.
महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.